संध्याकाळच्या जेवणाला काय बनवायचं? खिचडी खाऊन तर खूपच कंटाळा आला होता. चला म्हटलं आज आहे ना व्हेज मसाला पुलाव बनवूया. तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्ही असं काही घरी बनवला ना तर सर्व आवडीने खातील आणि खूप छान होतो आणि त्याच्यासाठी मस्त घरचंच काहीतरी साहित्य थोड्याफार भाज्या नव्हत्या माझ्याकडे, ज्या होत्या मी त्याच भाज्या टाकणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, बटाटा घेतलेला होता, फ्लावर, वाटाणा होता माझ्याकडे आणि म्हटलं चला याच भाज्यामध्ये मस्त असं व्हेज पुलाव बनवूया. तर मस्त इथे कुकर ठेवलेला, कुकरमध्येच मी तो बनवणार आहे आणि खूप छान होतो आणि मस्त झालेला होता म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तिथे मस्त 3 ते 4 पळ्या तेल टाकून घेतलेलं, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला होता, एक मिरची कट करून टाकली होती आणि त्याच्यामध्ये ना खडे मसाले पण टाकले होते काही घरचे आणि मस्त ना खूप छान असा मस्त एकदम भारी झालेला होता. आणि त्याच्यात काय हळद आणि लाल तिखट आणि थोडंसं किचन किंग मसाला टाकून घेतलेला होता आणि मी शाही मसाला आणलेला होता व्हेज बिर्याणीचा, तो टाकलेला होता ज्यामध्ये. दुसरे काहीच मसाले लागत नाही आणि एकदम कमी पाण्यात ही म्हणजे व्हेज बिर्याणी होऊन जाते. खूप छान असं नॉन व्हेजला एक वेळेस विसरून जाणार असं एवढी छान होते. तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की खूपच छान होते. आणि मस्त इथे बघू शकता किती छान असं मस्त कुकर भरून गेलेला होता, थोडा छोटा कुकर होता आणि ते बघू शकता किती छान झालेली होती. चला इथंच ब्लॉग एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.